नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. अशी मस्तपैकी सरसरीत आपली कढी मस्त उकळत आहे. हे बघा. नमस्कार सर्वांना. आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मम्मी स्पेशल एक कढी बनवत आहे तिच्या हातची. चला तर कृतीला आपण सुरुवात करूया, कशी बनवते बघूयात. साठी साहित्य घेतलेले, ताक घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे बेसन लागणार. हे बघा बेसन घेतलेलं आहे आणि करडीचं तेल. चला तर आज सर्वप्रथम मी आता हिरवी मिरची घेत आहे. त्याला लागणारं साहित्य बघा, हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून घेतो आपण आणि थोडा लसूण आहे, 4-5 पाकळ्या आहेत लसणाच्या. थोडंसं कोथिंबीर लागणार आहे आपल्याला त्यासाठी. हे बघा ठेचून घ्यायचं आहे आपल्याला. कढी खूप छान लागते. असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला कढीसाठी. थोडा कढीपत्ता. कढीपत्त्याने खूप छान स्वाद येत असतो आपल्या कढीसाठी. सुरुवात करते कढी करायला. तर सर्वप्रथम कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं 2 चमचे ऑइल टाकायचं आहे. ते पण करडीचं आहे. सर्वप्रथम आपण हे मी ठेचा केलेला होता तो टाकून घेते. हिरवी मिरची आहे, त्यामध्ये कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण. हिंग घालायचं आहे त्यामध्ये, त्यानुसार थोडासा घातलेला आहे. थोडासा चिमूटभर घालायचा आपल्याला. याने खूप छान स्वाद येतो कढीला. आता जिरं घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. हे बघा, सोबतच मोहरी घालायची आपल्याला. थोडंसं मीठ, थोडीशी मिरची पावडर घालायची आपल्याला, थोडीशी हळद घालायची बस. आणि आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. बघा भरभर घरी पसरलेला आहे. छान असा तडका द्यायचा. ही कढी जी आहे ना, ही माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे. हे बघा खूप छान लागते. बघा तरी छान दिसते आपली कढी. आणि त्याच सोबतीला आपण थोडासा कोथिंबीर घालतोय. हे बघा असं घालून घ्यायचं आहे. कोथिंबीरनं खूप स्वाद खूप सुंदर येतो. आणि थोडंसं आपण ॲड पाणी करूया. चला आता फोडणी दिलेली आहे कढीला फक्त साधारण 2 उकळ्या आपण काढून घ्यायचं. हे बघा अशी मस्तपैकी सरसरीत आपली कढी मस्त उकळत आहे. कढी मस्तपैकी शिजते. आता साधारण 2 उकळ्या काढून घेतलेल्या आम्ही. मस्त शिजली आहे. त्याच्यामुळं खूप सर्दी लवकर बरी होती. हे बघा आपली छानशी तयार कढी. त्यावर आपण कोथिंबीर ठेवूयात. बघा कशी दिसते, बघा किती छान दिसते ना.